राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नांदेड दौऱ्यावर येणार आहेत। उद्या गुरुवारी नांदेड शहरात एकनाथ शिंदे यांची आभार सभा होणार आहे। याशिवाय विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती राहील। शहरातील मान्यवर पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक एकनाथ शिंदे घेणार आहेत। दरम्यान उद्या होणाऱ्या आभार सभेत पक्षप्रवेशाचा धमाका होणार। कोण कोण पक्षप्रवेश घेणार हे आता सांगणार नाही, मात्र या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्याच्या राजकारणावर परिणाम होईल असा दावा शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी केला। उद्या शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय एकनाथभाई शिंदे साहेब नांदेडकर जनतेचे आभार मानण्यासाठी नांदेडला येत आहेत। आपण बघता की निवडणूक झाल्यानंतर नेते साधारणतः जनतेकडे पाठ फिरवतात, परंतु हिंदुस्थानातला हा पहिला नेता आहे की ज्या पद्धतीनं नांदेडकरांनी भरभरून मतदान 100% स्ट्राईक रेट नांदेडकरांनी दिला, तर या जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांचे दर्शन घेण्यासाठी माननीय एकनाथभाई शिंदे इथे येत आहेत। साधारणतः 12 वाजता त्यांचं नांदेड इथं आगमन होणार आहे। 12 ते 12:30पर्यंत रस्त्याने सर्व नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये भेटण्याची इच्छा आहे, त्यामुळं चौकामध्ये त्यांचं स्वागत होणार आहे। साधारणतः 1:15 वाजता ते गुरुद्वाराला जातील। नांदेडचं जे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं असं गुरुघर, तिथले आशीर्वाद घेतील, तिथल्या पुजाऱ्याशी संवाद साधतील आणि 1 वाजता साधारणतः सभेसाठी माननीय शिंदेसाहेब इथे येतील। इथं मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी, जवळपास 25,000 या लाडक्या बहिणी आणि 25,000 मतदार या ठिकाणी येणार आहे। साधारणतः 50,000 लोकांची बसण्याची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे। साधारणतः 2 तास इथं नवामुंडा मैदान इथं हा संवाद साधणार आहेत, आभार मानणार आहेत सगळ्यांचं। त्यानंतर 3 वाजता नांदेड जिल्ह्यातले महत्त्वाचे प्रश्न घेऊन नांदेड विकास मंच आहे, ज्येष्ठ नागरिक संघ आहे, विविध समाजाच्या संघटना आहेत, यांनी सगळ्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे की साधारणतः 3:30 ते 4:30 या दरम्यान शासकीय विश्रामगृह इथं हे सर्व शिष्टमंडळ भेटणार आहेत आणि त्याचबरोबर 4:30 ते साधारणतः 5:30पर्यंत इथल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत। नांदेड जिल्ह्यातल्या 4ही आमदारांची, त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न असतील, विविध विषय असतील, नांदेडकरांच्या ज्या काही समस्या आहेत, शिष्टमंडळांच्या ज्या काही समस्या आहेत, त्याच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना माननीय साहेब सूचना देतील। त्यानंतर 5:30 वाजता शिवमळा इथे शिवसेनेचे जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, विविध आघाड्यांचे प्रमुख, आजी पदाधिकारी, आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या संदर्भामध्ये, त्याचबरोबर संघटना विस्तार या संदर्भामध्ये महत्त्वाची बैठक फक्त शिवसैनिकांची होणार आहे आणि त्यानंतर परत ते मुंबईकडे निघणार। पक्षप्रवेश वगैरे होणार आहेत का उद्या? मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होणार आहेत, परंतु ते पक्षप्रवेश आज मी उल्लेख करू शकत नाही। ते आपल्याला ऑन दी स्पॉट हे धमाके दिसतील आणि निश्चित याचा परिणाम मराठवाड्याच्या राजकारणावर झालेला दिसेल। काही नावं समोर आलेली आहेत, नावं ही डायरेक्ट पक्षाकडे गेलेली आहेत, त्यामुळं अजूनपर्यंत आमच्यापर्यंत आलेली नाहीत, परंतु व्यासपीठावर आपल्याला ते धमाके दिसतील।